महापालिका कारभाराचा अधिकार असतो, महापालिका कारभाराचा ग्लोबल टेंडर आणणाऱ्या लोकांचा, भांडवलशाही सरकारचा, भांडवलशाही सरकारचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही, रद्द करा, रद्द करा, ग्लोबल टेंडर रद्द करा, रद्द करा, रद्द करा, ग्लोबल टेंडर रद्द करा, मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मुंबई आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, काम आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, काम आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. महापालिकेचं करायचं काय, खाली लोक वर पाय, हम सब एक है, हम सब एक है, महापालिकेचं करायचं काय, खाली लोक वर पाय, निषेध असो, निषेध असो, महापालिकेचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, महापालिकेचा निषेध असो. आपल्या मित्रांनो ऐका, आपण जे आतापर्यंत काम केलंय तुषार कदमनी सांगितल्याप्रमाणे जे आपल्यावर जे लागणार आहेत मनस्मृती, याच पद्धतीने आपण जे आतापर्यंत जे काम केलेलं आहे ते लोकांकडून भिका मागून हे असं लोकांना भांडवलशाही तील लोकांना काम देण्याचं काम करते, महापाप करते. हे महापाप केलेल्या सरकारला हाणून पाडण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे. अरे करोनातले दिवस आठवण, आपण कसे कसे कामं केले. गोरगरीब समाज हा कुठे जाणार, हा गोरगरीब समाज कुठे काम करणार, यांचा विचार पडलेला नाही. तर सर्वांना येऊन सर्व संस्था का पाळी आली आहे, काय सांगणार? आमच्या ना स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान जी योजना होती ती आहे ना प्रशासनाने महानगरपालिकेने आहे ना त्याच्यावर आहे ना एकच ठेकेदार आणलेला आहे, तो ग्लोबल टेंडर, आणि एकाच कंपनीला देणार आहे 1200 कोटीचा. मुंबई महानगरपालिकेचं जे आम्हाला SMP जे बजेट होतं ते एका वर्षाचं 75 कोटीचं होतं, पण 4 पट वाढवून आहे ना 350 कोटीचं केलं. आणि त्याला आहे ना आमच्याकडे महानगरपालिकेला 6-6 महिन्याला SMP टेंडर काढलं जायचं, पण त्याला लागोपाठ 4 वर्षाचं दिलेलं आहे. कंटिन्यू 1200 कोटीचं काम त्यांना दिलेलं आहे, आणि त्याच्या विरोधात आम्ही आलेलो आहे. त्यांना त्यांच्या जे प्रशासनाने जे मनमानी कारभार केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन काढलेलं आहे, आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. कधीपर्यंत हे आंदोलन तुमचं चालू आहे? नाही, आता आम्हाला आहे ना वॉर्ड ऑफिसर कडून काही कल्पना येईल, जोपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळणार हे असेच आंदोलन आम्ही वॉर्ड लेवलला, आझाद मैदानला, जिथे जिथे भेटेल तिथे रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करणार आहोत. आहे असं आहे की गेली 2000 पूर्वी दत्तक वस्ती योजना म्हणून ह्या योजना अंमलात आली. ही योजना अंमलात येण्याच्या पूर्वी पण साहेब एक गाढव वस्ती योजना होती. गाढवाच्या पाठीवरती वजन हे करून ते हे करण्याची. त्यावेळेस पूर्वी दत्तक वस्तीच्या माध्यमातून मला 30 करोड रुपये वार्षिक खर्च ह्या महानगरपालिकेला महापालिका करायची. तोच खर्च 2014 साली 75 कोटीवर आला. 75 कोटीमध्ये वर्षाचा वार्षिक बजेट, आणि आता तोच खर्च महानगरपालिका एक बलाढ्य ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून 1200 करोडला देते, जेणेकरून आम्ही कुठलंही पैसे न घेता महानगरपालिकेकडून लोकांकडून लोकवर्गणीतून आम्ही लोकांना मानधन दिलं, आणि त्यांनी आम्हाला सामान खर्च, केवळ सामान खर्च म्हणून आम्हाला 5400 रुपये प्रति युनिट असा खर्च दिला, आणि प्रबोधनाच्या पाठीमागे 600 रुपये प्रति युनिट 600 रुपये असा खर्च दिला. आणि ज्या वेळेस आमच्या गोरगरीब तरुणांच्या हाताला काम मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही जो लढतोय आणि काम करतोय, आशावादी आहोत की आम्हाला ते रोजगार मिळेल. अशामध्ये ह्या सरकारने, आता शिंदे सरकारने ग्लोबल टेंडर आणून हेच 1200 करोडला दुसऱ्याच्या मोठ्या लोकांच्या घशात हा काम घालवण्याचं काम महापाप ही महापालिका करते. आणि हे न करता आमच्या सर्व तरुणांना रोजगार मिळावा हीच आमची या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून अशी अपेक्षा आहे. आणि हा जो निर्णय आहे हा आपण जरूर शासनापर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा आम्ही आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्ही नारेबाजी करता, घोषणा देतात, काय सांगा? 2000 सालापासून महापालिकेने एक उपक्रम राबवला होता प्रायोगिक तत्वावर
की त्याला आपण म्हणतो दत्तक वस्तू योजना, आणि त्या दत्तक वस्तू योजना ही गोरेगावच्या वॉर्डमध्येही राबवली होती लोकसहभागातून. आता लोकसहभागातून ही योजना राबवल्यानंतर लोकसहभाग अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला त्या योजनेला, आणि ती योजना संपूर्ण मुंबई शहरावर राबवली. त्यावेळी मुंबई शहरामध्ये 2000 साली जवळजवळ 250 ते 300 संस्था काम करत होत्या. त्याच्यानंतर असं त्याचा प्रसार वाढत जवळजवळ 650 संस्थांनी काम केलं, आणि त्यावेळी 900 रुपये रेटवर, 900 रुपये मानधनावर हे आमचे लोक काम करत होते. त्याच्यानंतर पुढच्या वर्षाला 1200 केलं, 1300, 1500 केलं, 1800 केलं, आणि आता 400 केलं. तीच योजना ती SMBच्या नावाखाली योजना आणली आणि 5400 केलं. आमचा मुद्दा एकच आहे की जी स्वच्छता आम्ही करत होतो, जी घाण आम्ही साफ करत होतो, कोविडच्या काळामध्ये आम्ही आमच्या जीवाची पर्वा केली नाही, आणि असं हे सगळं असताना जे काम आम्ही करतोय, आता तेच काम जे ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आज ते आणलं जात आहे, तेच काम जर समजा ग्लोबल टेंडरच्या नावाखाली आणलं जाते आणि त्यांना जो 700-800 रुपये काय रेट दिला जातो, आम्हाला 180 रुपये रेट आहे. आता आमचं असं म्हणा की जर समजा त्यांना 750 रुपयाला रेट देत आहे, तेच काम तेच हे, मग तुम्ही हा आमच्यावर भेदभाव का करताय? याचा अर्थ असा आहे कुणाला तरी ह्या मुंबई शहरामध्ये जो मराठी माणूस आज जो गरीब माणूस जो काम करतोय, ह्या मराठी माणसाला देशोधडे लावायचं काम यांनी चाललंय. आणि गुजराती मारवाड्याला या ठिकाणी आज मोठं करायचं काम चालू आहे. एक माणसाला कॉन्ट्रॅक्ट देऊन तो माणूस अख्ख्या मुंबईमध्ये हे सगळं राबवणार आहे. आमचं असं म्हणणं आहे की जे ग्लोबल टेंडरचा रेट आहे तोच आम्हाला लोकांना द्यावा, आणि ही SMB सेवा आहे, ही स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आहे, हेच चालू ठेवावं. अन्यथा जर समजा प्रशासनाने काही गडबडी घोटाळा केला तर हे जे आम्ही सांगतोय की मुख्यमंत्री सामान्य घरातले आहेत, आणि जर मुख्यमंत्री सामान्य घरातले आहेत तर त्या सामान्य घर टाकायचा विचार करा, सामान्य लोकांचा विचार करा. तुम्ही का मारवण्याचा विचार करताय, का मोठ्या लोकांचा विचार करताय? आज हे पोटपाणी भरतायत. कोविडच्या काळामध्ये त्यांनी आमच्या जीवाचं बघितलं नाही की मी मरेल जगेल, आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना जर समजा सरकार अशा गोष्टी करत असेल तर आम्ही सरकारला धडा शिकवला राहणार नाही. राजस्थानच्या संस्थेला, जे राजस्थान आहे त्यांच्या संस्थेला आहे ना, ते लोक काम देतात. मग मुंबईचे मतदान काय राजस्थानवाले येऊन देणार आहेत का? मुंबईमध्ये मतदान मागायला तर आमच्याच लोकांकडे येणार ना, आमच्या झोपड्या. तेव्हा आम्ही त्यांना दाखवू त्यांचं काय आहे ते. अरे कोविड मधले दिवस साठवा, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी. काम आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, काम आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. डॉक्टर बाबा